लावून घ्या आणि खातिवली संघ आपली जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा। खातिवली संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवून द्या। कल्पेश शुभम स्ट्राइकला आहे ना नॉन स्ट्राइकला चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। अजून आपल्याला क्वालिफायर राऊंड यानंतर खेळवायचा याची काळजी घ्या। दोन्ही संघ सूचना लक्षात घ्या। पुढील सामना आपल्याला खेळवायचा आहे। बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्याला नको, या अनुषंगानं तुम्हालाच अंधाराचा त्रास होऊ शकतो, या अनुषंगानं तुम्ही पटापट खेळून घ्या। काय करतो रे जाऊया मैदानावरती। अजून एक महत्वाची मॅच, खातिवली विपक्ष बादशाही। आजूबाजूच्या गावातील दोन टीम एकमेकांच्या समोर झुंजतायत। गेम ऑन। पहिलाच बॉल, ट्रेडमार्क शुभम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटवरती आला मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं, फिल्डर अडवतोय। डॉट, पहिल्याच बॉलवरती निर्धाव, पहिला डॉट। कल्पेश जाधव गोलंदाजी करतोय। स्ट्राइक वरती शुभम, इथं सुद्धा बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये। स्क्वेअर लेग वरती फिल्डर बरोबर जागेवरती तैनात, अडवण्याचा प्रयत्न यशस्वी। डॉट, सलगचा दुसरा निर्धाव। 4 षटकांची मॅच, अर्थातच 50 ते 55 धावा जर पदरात आल्या तर एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 50 धावांचं टार्गेट खातिवली टीमनं दिलं होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना शेंद्रुल संघ परास्त झाला। इथं फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, चौकार। आणि त्यानंतर चौकार, अशा पद्धतीचं समीकरण राहिलंय शुभमचं। चौकाराच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं। ऑन साइडला खेळतोय, अलॉंग द कार्पेट, मिड विकेटचा एरिया। फिल्डर आला दूरवरनं, पकड फेक करतोय। 2 धावा पूर्ण झाल्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट। शांत संयमी सुरुवात करतोय कल्पेशचं हे षटक। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती सन्मानपूर्वक खेळ पाहायला मिळतोय। शुभमला माहिती आहे या षटकात आपली विकेट जर राहिली तर पुढील 3 षटकांवरती हल्ला करता येईल। इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय, जबरदस्त टायमिंग। फिल्डर दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल, मात्र पाबंदी आहे 30 यार्डची, या अनुषंगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। दहा धावा।
इथं सुद्धा फटका चांगला बॅकफुटला जाऊन खेळलाय, जबरदस्त फटका. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाठलाग होईल मात्र अयशस्वी. चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावा, चौकार. एंड गेम. क्लेवर बॅटिंग. शुभम बॅटिंग करतोय. शुभम महाडिक, ज्यासाठी ओळखलं जातं. सलामी अप्रतिम दिली आहे. 6 चेंडू वैयक्तिक स्वतःनं फेस केले, 14 धावा इथं वसूल केल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. कल्पेश जाधवच्या विरोधात जबरदस्त माइंड गेम. 3 चौकार त्यानं वसूल केले, 1 दुहेरी धाव. एकंदरीत 14 धावा त्यानं. हॅलो. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती आलेला हा चेंडू कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. डॉट येतोय. गोलंदाज महेश, मेजर महेश आहे गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च झाल्यात. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती गणेश. या अगोदरच्या मॅच मध्ये एका बाजूला पडझड चालू होती. गणेशनं चांगला खेळ दाखवला. इथे सुद्धा खेळलाय. एका टप्प्यावरती पकडलं, लॉंग ऑफ वरती पकडफेक, सिंगल कंप्लीट. 1च धावा इथे कंप्लीट करतायत. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 17 वरती. स्ट्राईक रोटेट. शुभम येतोय स्ट्राईक एंड वरती. शांत संयमी खेळतायत. एका बाजूनं धावा सुद्धा चांगल्या बनवतायत, दुसऱ्या बाजूनं विकेट सुद्धा राखल्यात. यावेळेस पहा, जबरदस्त रिव्हर्स पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. रिव्हर्स स्वीपचा एक अद्भुत अंदाज शुभमच्या बॅटमधून आपण पाहताय. इम्प्रोवायझिंग करणारी बॅटिंग, इम्प्रोवायझेशन साठी ओळखला जातो आणि जबरदस्त अद्भुत नजराणा पेश करत असताना ठोकलेला हा चौकार. 21 धावा स्कोअर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच. हा सामना सुद्धा महत्वाचा. नॉकआउट स्टेज मध्ये खेळली जाणारी ही टुर्नामेंट. प्रत्येक सामना डू ऑर डाय. शुभम साठी यावेळेस खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मोठी विकेट मिळतीये. बिग फिश इन द ट्रॅप. रनआउटच्या स्वरूपात मिळालेला हा पहिला गडी टीम भातसईला. फलंदाज बाद होतोय शुभम महाडिक. बॅक टू पॅव्हेलियन. बावीस या धावसंख्येवरती लागलेला पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम खातिवलीला. विशाल आणि गणेश जोडी मैदानावरती खेळतायत. विशाल आलाय मैदानावरती.
त्याला मात्र इथून विशाल इनिंग साकारावी लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये निराश केलं. यावेळेस फटका खेचला ऑन साइडला. फटका चांगला आहे. फिल्डर सीमारेषेच्या जवळ मिड विकेट बाउंड्रीवरती पकडलं, फेकलं. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत आणि ही दुसरी धाव इथं कंप्लीट केली. हा सामना महत्वाचा आहे. हा सामना जिंकायचा आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स दसई या सोबत खेळेल. क्वालिफायरची मॅच टॉप 2 मध्ये आजच्या दिवसाच्या पोहोचली आहे टीम दसई. अर्थातच विशालदादा खाडे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. विशालदादा खाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. संघाला पाठराखण करण्यासाठी, संघाला निश्चितच बॅकिंग देण्यासाठी आणि संघासोबत निश्चित सातत्यानं उभं राहणारं व्यक्तिमत्व विशालदादा खाडे ज्यांनी पुरस्कृत केलेली टीम दसई आजच्या दिवसाच्या क्वालिफायर मॅच मध्ये पाहायला मिळेल. या दोन संघांदरम्यान जो संघ जिंकेल तो संघ खेळेल कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स दसई या संघाच्या विरोधात. 2 षटकं संपली आहेत. 24 धावा धावफलकावरती 12.00 ची सरासरी राखली आहे. उर्वरित चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ मित्रांनो आपण खर्च करत आहात. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक. बॉलर तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती विश्वास दाखवलाय. यावेळेस आपण पाहाल तर तिसऱ्या षटकासाठी योगेशला बोलवलं. इथे पहा मिस टायमिंग, लेग ब्रेक, फसलाय फटका, झेलची संधी, सेफ हँड, चांगला झेल, फलंदाज फेल, लागलाय झटका. बॅटिंग करणाऱ्या टीम खातिवलीला 440 चा. मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला. खातिवली संघ मैदानावरती बॅटिंग चांगली करत होते. 24 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या अंती आपण पाहिल्यात. त्यानंतर षटक क्रमांक 3 चालू झालं. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट अर्जित केली. जबरदस्त माइंड गेम, अभ्यासपूर्ण खेळ मैदानावरती कॅप्टन कल्पेश जाधवचा आपल्याला पाहायला मिळतोय. इव्हन आपण पाहिलं असेल तर शेवटच्या षटकासाठी योगेशला पाचारित केलं जातं. मात्र या मॅच मध्ये हा डिटर भाऊ जसा स्ट्राईक वरती आलाय लगेचच गोलंदाजाला आमंत्रित केलं. भाऊ समोर पेस द्यायचा नाही या अनुषंगानं फिरकीचं आक्रमण लावलं आणि पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट अर्जित केली आहे. गोलंदाज योगेशनं टाकलेला हा जबरदस्त चेंडू आणि भाऊ जाळ्यात फसला. आता जिम्मेदारी विशालवरती. बॅटिंग करण्यासाठी जयेश आलाय साथ देण्यासाठी. योगेश यावेळेस राऊंड द विकेट उजव्या हातानं ऑफ ब्रेक करतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा खाल्ला, बाहेर निघाला. चांगल्या पद्धतीनं टप्पा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हातभर वळण घेत चेंडू बाहेर निघतोय. आता पता नव्हता. फलंदाजाला चेंडूचा अंदाज नाही. डॉट. बॅट्समन जयेश स्ट्राईकवर. इथं सुद्धा तशाच पद्धतीचा चेंडू गाईडलाईन वरती खेळवत असताना चांगल्या पद्धतीनं चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. फॉलो करून मारण्याचा प्रयत्न जरूर करतायत मात्र कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास सार्थ ठरवत असताना इथं पहा विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. लागलेला मोठा झटका टीम खातिवलीला. संघ संकटात.
झटका मिळालाय 440चा. इथं पहा 24 या आकड्यावरती स्थिरावलेलं धावफलक आणि योगेशला सुयश मिळालंय. 4 चेंडू त्यानं फेकलेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. एकही धाव अजून खर्च केली नाही. या षटकामध्ये संघाला कमबॅक करून दिलंय. मास्टर माइंड कॅप्टनशिप आपण पाहत आहे. बरोबर अचूक वेळेला भाऊ जसा स्ट्राइक वरती आला, फिरकीचं आक्रमण लावलं, जाळ्यात अडकवलं भाऊला. त्यानंतर सलगचे डॉट बॉल, प्रेशर क्रिएट झाले. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, थोडीशी लेझी अप्रोच. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा पूर्ण करतायत. षटक क्रमांक आपण 3 मध्ये आहोत. स्कोरबोर्ड वरती 26. पहिल्या 2 षटकात तब्बल आपण पाहिलं तर 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर इथे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. गोलंदाज योगेश. छोटा पॅकेट बडा धमाका. विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास सार्थ ठरवतायत. सूरज प्रतिष्ठान बादशाही. जबरदस्त गोलंदाजी. लेग ब्रेकचा अद्भुत नजराणा. यष्ट्या वाकवल्यात आणि फलंदाज माघारी परततोय. लागलेला मोठा झटका खातिवलीला. विशाल गॉन. लास्ट ओव्हर. इथून पाहायला मिळेल शेवटचे 6 बॉलचा खेळ आणि या शेवटच्या 6 चेंडूंवरती कमबॅक करावं लागेल. बऱ्यापैकी रोखलंय. 2 षटकात 24. त्यानंतर फक्त 2 धावा आल्या. योगेशच्या षटकात खातिवली संघासाठी धोकादायक गोलंदाजी केली आहे. बादशाही संघाला मॅच मध्ये पुन्हा घेऊन आलाय गोलंदाज अनुज. शेवटच्या षटकासाठी फिरकीचं आक्रमण सातत्यानं केलं जातंय. पहिलाच बॉल बॅटची एज. कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट. उर्वरित 5 बॉल. रोहित आणि संकेत या 2 फलंदाजांवरती इथून जिम्मेदारी कशा पद्धतीनं पार पाडली जाईल, कशा पद्धतीने इथून धावा जमवतील, डावाला आकार देतील. स्कोरबोर्ड वरती 26. 40 ते 45 धावा कमीत कमी असाव्यात. कल्पेश जाधव सारखा बॅट्समन समोर आहे. माहिती आहे बॅट्सनी बॅटिंग करणारा रोहितला. हिटमॅनच्या अंदाजामध्ये हा पिकअप स्ट्रोक आपण पाहत आहे. सरळ भिरकावलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड तब्बल 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज अनुज गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वरती रोहित. हिटमॅनची भूमिका त्याला अदा करायची आहे. एक षटकार आलाय. बॉडी लाईन फुल टोच. खेळलाय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडफेक करतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडासा वाईड आला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची मदत करतायत. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकतं. 34-34. शेवटच्या षटकात आपण आहोत. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज अनुज जाधव. स्ट्राइक वरती रोहित. इथे पाहतायत लाईन ऑफस्टंपच्या बाहेर वाईड बॉल. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा. 1 फॉर द ओव्हर. अजून एखादा विचित्र बाउन्सर जर आला तर नक्कीच पंच दंडित करू शकतात. गोलंदाज अनुज. एक षटकार त्याच्या विरोधात आला. त्यानंतर त्यानं थोडीशी दिशा भरकटणारी गोलंदाजी केली आहे. इथे पहा जबरदस्त पुल. पॉवरफुल फटका. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. प्रॉपर टायमिंग स्ट्रोक. 41 धावा होत आहेत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल.
क्षणात सामना पलटवणारी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळतीये. सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली. यावेळेस या षटकावरती हल्ला बोल. आजचा दिवस अनुजनं इम्प्रेस केलाय. मात्र या मॅच मध्ये आपण पाहताय फटकेबाजी होतीये. चेंडू हवेत, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. जेलसाठी धावतायत कल्पेश स्वतः. त्या ठिकाणी 5-5 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दैव बलवत्तर आणि इथून मोमेंटम पाहिलं तर खातिवली संघाच्या बाजूने झुकतंय. 43 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलंय. 43 लास्ट ओव्हर लास्ट बॉल. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा इथं धावफलकावरती जोडल्यात. अनुज यावेळेस पुन्हा एकदा ब्लास्ट केलाय. टायमिंग कशा पद्धतीने झालंय. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दर्जेदार बॅटिंग, चौकार. कडक बॅटिंग. 47 बनवल्या. 48चं टार्गेट इथं उभं केलंय. सूरज प्रतिष्ठान बादशाही संघासाठी बनवाव्या लागतील 48 धावा. 24 चेंडूंचा खेळ. 12.00 ची सरासरी राखावी लागेल. 24 चेंडू आणि 48 टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. हा सामना कोण जिंकेल आणि त्यानंतर दसई संघासोबत कुठला संघ 2 हात करेल हे आपल्याला पाहायचंय. निश्चितच द्वितीय सत्राला सुरुवात होतीये. समालोचन कक्षात आपण थोडंसं बदल करूयात. या ऐकूयात पुनश्च एकदा भारदस्त आवाज. मराठी भाषेतला अगदी सुसूत्र संचलन समालोचन मार्गदर्शक मनोजजी कारवे सर आपल्याला जोडले जात आहेत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथ खाडे सर. फिल्डिंग लावून घ्या बादशाही खातेली टीम. बादशाहीचे फलंदाज पाठवा. कल्पेश या, अनुज या, चला मैदानामध्ये या. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच येथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषाचे नारे. नकोच विसरू काळगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. नमस्कार मंडळी. किती छान लिहिले ना जगदीश खेबुडकर साहेबांनी. जीवन आणि क्रिकेटमध्ये फार साम्य आहे. जसं आपल्या आयुष्यामध्ये अनेक उतार चढाव येत असतात तसं क्रिकेटमध्ये अनेक उतार चढाव येतात. प्रत्येक गेममध्ये, प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येकाच्या कॅरियरमध्ये उतार चढाव असतात.
तसं आपल्या आयुष्यामध्ये असतात. त्या संकटांना, त्या उतार चढावांना आपण सामोरं गेलं पाहिजे. डगमगाचं नसतं. संकट येत राहणार, परंतु संकट टाळणं आपल्या हातात नसतं. संकटांना दोन हात करणं माणसाच्या हातात असतं. असे अनेक संकट येतात, त्याला न जुमानता जो हिमतीने सामोरा जातो तोच यशस्वी होतो. या सामन्यात आपल्याला बघायचं आहे, संकट येणार आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे आव्हान आपल्या समोर आहे, त्या आव्हानाला पेललं पाहिजे आणि त्या आव्हानाला कसं पूर्ण करायचं हे तुमच्या मनामध्ये आधी मनात जिंकण्याची उमेद तयार करून तुम्हाला खेळता आलं तरच तुम्ही ह्या मॅचमध्ये, ह्या जीवनाच्या पटलावरती यश प्राप्ती करू शकतात. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आता ही लढाई कशी असेल ते बघायचे. कल्पेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अनुज जाधव आणि टार्गेट आहे जिंकण्यासाठी 48 धावांचं, 48 टू विन. मॅच ऑन. पहिला स्विच हिटचा प्रयत्न पाहिलं, शफल होताना स्टान्स बदलताना पाहिलं. याला म्हणतात चतुर गोलंदाजी, चतुर बिरबल. लगेच ग्रिप चेंज केलेलं पाहिलं रिलीज करताना, याला तीक्ष्ण नजर म्हणतात गोलंदाजाची, जी शुभमची दिसते आपल्याला. पहिला चेंडू डॉट काढला. सेकंड डिलिव्हरी, फुल टॉस. कुठे मारायचं होतं आणि गेला कुठे, फिल्डर कडे जातोय. हो हो हो, तिथे पंचानी बी मारचा इशारा दिलाय. झेल तर टिपला होता. यालाच म्हणतात क्रिकेट, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. एका बाजूला आनंदाचं वातावरण असतं, दुसऱ्या बाजूला अनिश्चितता कशी पसरेल, कशी आपल्या समोर येईल. बघा, अनिश्चित होतं की नो पडेल आणि तिथे किती सुंदर पद्धतीने झेल टिपला होता. ह्या गोष्टी होत असतात जीवनात पण आणि या क्रिकेटच्या पटलावरती. म्हणून असं काय करून दाखवायचं या आयुष्याच्या पटलावरती की लोकांनी आपल्याला इंस्टाग्रामवरती नव्हे, फेसबुकवरती नव्हे, व्हॉट्सअपला सुद्धा नव्हे, तर गुगलवरती सर्च केलं पाहिजे. ती करामत करायची वेळ आली आहे. प्रत्येक लढाई तुम्हाला धैर्याने जिंकायची आहे. समोर स्टेट डाऊन दी ग्राउंड खेचलाय अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. एका हाताने झेल टिपला आमच्या युटीसी वाहिनीच्या एडिटरने. व्हॉट अ कॅच, बट इट्स अ सिक्सर. काय ताकद आणि काय टायमिंग बघा. बॅटचा फॉलो थ्रो आडव्या बॅटनी सरळ पंचांच्या डोक्यावरून कॉमेंट्री बॉक्सच्या समोर षटकार कल्पेजरच्या बॅटमधून आला. धावसंख्या पुढे सरकत आहे 9 वर. 9 ऑन द बोर्ड. 48चं आव्हान 4 षटकांमध्ये 12.0चं आस्किंग रन रेट. यावेळेला टर्न केलाय, लेग स्वीप. शॉर्ट स्क्वेअरच्या जवळून चेंडू जातोय, बंदुकीतून गोळी निसतावी तसा सुसाट वेगाने डीप स्क्वेअरच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या इथे वेगाने पुढे सरकते, अलगदपणे उडी मारते. चौकाराने 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. एकही विकेटचं पतन नाहीये. पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय सूरज प्रतिष्ठान भातसाई संघ. शुभमचा हा ड्राईव्ह केलाय, मिड ऑनच्या जवळून चेंडू अगदी भेदक मारा, सीमारेषा चिडतोय, फाडतोय. खणखणीत चौकार, ब्रँड ऑफ कल्पेश जाधव. आणि खत्र्याची घंटा वाजवली सुद्धा. खत्र्याचा निनाद इथे वाजवलाय, गुंगू लागलाय, दुमदुमू लागलाय. मैदान चहू बाजूनी प्रेक्षक पाहतायत. ज्या भातसाईने शेंद्रून संघाला पाणी पाजलं, ज्या खातिवलीने, त्या खातिवलीला आता भातसाई तोंड देतोय, संघर्ष करतोय, फाईट देतोय आणि मात्र या ठिकाणी ओव्हरटेक सुद्धा केला. आघाडीवरती आहे सूरज प्रतिष्ठान भातसाई संघ. हा चेंडू अगदी वाईड यॉर्कर होता, ऑफस्टिकच्या जवळून डॉट काढला शुभमने. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न इथे अनसक्सेसफुल. सेकंड इन अ रो डॉट बॉल आणि षटकाची समाप्ती पहिल्या. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बिनबाद 17. चांगल्या स्थितीमध्ये सुरत 11 भातसाई. जिंकण्यासाठी अजून इथे 31 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये.
हातामध्ये कॅप्टनने चेंडू सोपवला. ज्या जयेशला बॅटिंगमध्ये नीटचं व्यवस्थित करता आलं नाहीये, लवकरच बाद झाला, चाच पडला होता त्याच्यावरती. आता बॉलिंगची धुरा दिली आहे. जयेश करामत करू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे. विकेट प्राप्त करावी लागेल तरच आता धावांना रोखू शकतो. धावसंख्या 17 झाली आहे, 31 पाहिजेत. यावेळेला नीटचा पायच्या पट्ट्यात आला नाही, मिड ऑन नाहीये. 30 सर्कलमध्ये एकही प्लेयर नाही. भाऊ वेगाने येतोय, त्यांनी जागा 30 निवडली आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगले जज करून झेल टिपले, बॅटिंगमधून सुद्धा चांगला धावा, परंतु ह्या सामन्यामध्ये थोडीशी कच खाल्ली भाऊने आणि त्याच कारणाने धावसंख्या आपण अंडर 50 पाहतोय. एकात दोन धक्के दिले तरच इथे धावा रोखू शकाल, तशी बॉलिंग करता आली पाहिजे. कोणी पण विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी कल्पेशजी दिनकर यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज जयेशसाठी स्पेशली, कल्पेश जाधवच्या विकेटसाठी. वा वा वा, मोठी इथे बेट लावलेली आहे. चॅलेंज दिलंय. ओहो, सुपला शॉट, साफ सुथरा सुपला, पल्लू ड्राइव, सूप ड्राइव. इट्स अ फोरस, मार्वलस, ब्युटिफुल. कल्पेश जाधव. शिवप्रेमी शिरगावचा सचिन चोरगे, ते सुद्धा पोलीस आहेत, त्यांनी प्रसिद्ध केलेला हा सुपला शॉट. इथे सुद्धा लिलिया मारला, मास्टरकी प्राप्त केली आहे बघा कल्पेश जाधवने. सुपला म्हणजे जसे आपली ताई माई अक्का सुपाने तांदूळ साफ करत असते, तांदूळ त्याला शिंपणं म्हणतात, सुंपणं म्हणतात. आधीच्या काळामध्ये ते वापरलं जायचं सूप, त्याला सुपला शॉट. तांदूळ फुडणे, भात फुडणे त्याला म्हणतात. आणि इथे त्याच पद्धतीने इथे या चेंडूला अगदी धाडलं 4 धावांसाठी. धावसंख्या 22, 22 बिनबाद. फुल टॉस, कुठे मारलाय, कुठे गेलाय. ओ हो हो, वाईडिस लॉंग ऑफच्या भरून इथे की झेल टिपलाय. नोचा इशारा पंचाचा, प्लस सिक्सर. जखमीवरती मीठ चोळलंय. तो की जसं काय नवरा मंडपामध्ये येण्याच्या आधी गाणी वाजतात बघा, जसं आता विजय इथे मंडपात येण्याच्या आधी गाणी वाजवलं जाते. विजयकडे वाटचाल करतोय, कारण थांबवणं कठीण झालंय बघा. आणि हा ओव्हर द बेस्ट आहे, ऍब्सोल्युटली राईट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले बघा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. तो सुद्धा कल्पेश जाधवला दबावात टाकलेली गोलंदाजी, बचावात्मक गोलंदाजी होत असताना इथे बचाव न करता तुम्ही लढाई केली पाहिजे, झुंज दिली पाहिजे. चांगला क्रिकेटरला, चांगला बॅट्समनला आऊट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही चांगले गोलंदाज होऊ शकत नाही. पुन्हा एकदा नोचा इशारा, आउट ऑफ द क्रीज. फ्री हिट कंटिन्यू. मुंबई पोलीस विकासजी फरडे मेजर यांचं आगमन झालंय. धावसंख्या इथे बरोबर 30, 18 धावा पाहिजेत अजून. कल्पेश, फ्री हिट कंटिन्यू. दबाव, दबाव टाकला, उडवलाय. आणि आता भाऊ त्या ठिकाणी झेल घेणार का. ज्याने अनेक झेल टिपल्यात, आज तुझा टिपलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे, विसरता कामा नये. नाही नाही, सेफ आहे, सेफ आहे कल्पेशजी, डोंट वरी. बाहेर जाऊन आला आतमध्ये झेल घेण्यासाठी. वेलकम वेलकम मुंबई पोलीस, क्या बात आहे. पोलाइट, फुल ओबेडियंट, लॉयल, इंटेलिजंट, केअरफुल, इफिशियंट. वेलकम वेलकम. चेक करतायत सर, डोंट वरी. कल्पेश चेक करतायत. कल्पेश जी, दूध का दूध पानी इधर मिलेगा अपने को. मी डोंट वरी. या चेंडूच्या आधी 30 वरती धावसंख्या आहे.
ठीक आहे, नवीन रूलनुसार डिस्कशन होईल पंचांचं. बरोबर कल्पेश, बरोबर डिस्कशन होईल. ऑन फील्ड तुम्ही डिसिजन घ्या. ओके सिक्सर. आधी बाहेर गेला होता प्लेयर, नंतर झेल घेण्यासाठी आतमध्ये आला. नवीन रूलनुसार काय सर? नंतर तो आतमध्ये गेलाय ना, आतमध्ये गेल्यानंतर कॅच घेतली ना.
विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 या चषकाची बातच न्यारी. 5वा दिवस शेवटच्या टप्प्यामध्ये सक्सेसफुली साजरा होत असताना ह्या सुंदर क्रीडा नगरीवरती शहापूर तालुक्यातील बिरवाडी या ठिकाणी चेंडूला काढले थ्रू द कव्हर्स. बॉल गोज टू द फेन्स फॉर द 4 रन्स. गुड शॉट. मॅच फिनिश्ड. फिनिश की 44 फिनिश ना 48 कंप्लीटेड. येस 44 होते आधी. या टॉस साठी या. अनुष पटकन या. बॅट घेऊनच या इकडे. अनुष टॉस कर रहा या. आपण मॅच ऑफ द मॅच नंतर देतो. कल्पेश तुम्हीच ठरल्यात मॅच ऑफ द मॅच नंतर घ्या तुम्ही ही मॅच झाल्यावर. नॉट आउट दोघे पण कल्पेशनी केले 35 15 चेंडूंमध्ये आणि अनुजने त्याला सुरेख साथ दिली 9 धावांनी. बिनबाद लक्ष गाठलंय.